ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। बातमी आहे रत्नागिरीमधून। रत्नागिरीच्या चिपळूणमधील कोंडे गावामध्ये राज्यस्तरीय शेत नांगरणी स्पर्धा पार पडली आहे। या स्पर्धेमध्ये 72 बैलजोड्यांनी सहभाग घेतलाय। स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी भाग घेतला होता। आज चिपळूण तालुक्यात मोठ्या प्रमाणात इथं स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। राज्यस्तरीय स्पर्धा आहे, शेत नांगरणी स्पर्धा आहे आणि हे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी स्पर्धक असतात। या ठिकाणी या स्पर्धा प्रेमी देखील असतात। आपण दृश्यामधून पाहू शकतो की अशा 70 पेक्षा जास्त जोड्या आहेत या पळणार आहेत। ग्रामीण भागामध्ये बैलगाडी स्पर्धा ज्या वेळेला बंद झाल्या तेव्हापासून या शेत नांगरणी स्पर्धा ज्या आहेत ह्या सुरू झाल्या। याची सुरुवात देखील रत्नागिरी जिल्ह्यामधून झालेली आहे आणि मोठ्या उत्साहानं या स्पर्धा पाहायला या ठिकाणी स्पर्धक येत असतात आणि ही स्पर्धा उत्साहात सुरू असते। राज्यस्तरीय ही स्पर्धा आहे, आपण या दृश्यावरून पाहू शकतोय। अशा पद्धतीनं ही स्पर्धेमध्ये आपला जोडीचा नंबर यावा यासाठी या ठिकाणी स्पर्धक प्रयत्न करत असतात आणि चिखलामधून ह्या बैलजोड्या ज्या आहेत ह्या नांगराच्या माध्यमातून पळवत असतात। चरणसह कृष्णकांत साळगावकर, TN मराठी।